नमस्कार, रोकटोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. शेतकऱ्यांना शेतमाल नीट ग्राहकांना थेट विकता यावा यासाठीची मुभा देताना आपण फार मोठी पणन क्रांती केल्याचा दावा या सरकारने आतापर्यंत केला होता. आडतीच्या जोखडातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे, त्यामुळे आता यावेळी केला होता. त्याचवेळी म्हणजे 12 जुलैला त्यावर मी एक कार्यक्रम केला होता, रोकठोक बाजार भारी पण महागाई मारी. या कार्यक्रमात रोखोक चर्चा केली होती आणि त्याचवेळी मी असा इशारा दिला होता की कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, दलालांच्या, आडत्यांचा अडसर दूर करण्यासाठी सरकारनं हा जरी निर्णय घेतलेला असला तरी थेट शेतमाल विक्रीसाठी पर्यायी यंत्रणा जी उभी करायला लागते ती उभी केलेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्याचवेळी असा स्पष्ट इशारा देऊन सरकारनं काहीही धडा घेतल्याचं मला दिसलं नाही. मुंबईच्या घाटकोपर भागात घडलेल्या संघर्षावरून आता हे स्पष्ट होतंय. नाशिकहून थेट मुंबईत शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्याला शेतमाल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून जोरदार विरोध झाला. हे प्रकरण हातघाईवर मारामारीपर्यंत आलं. त्याला भूमिपुत्र विरुद्ध परप्रांतीय असं स्वरूपही आलं आणि त्यावरून मग लगेच राजकारण सुरू झालं. या सगळ्याला जबाबदार कोण? शेतकरी विरुद्ध विक्रेते असा संघर्ष पेटणार याचा इशारा देऊनही सरकारला जाग का आली नाही? शेतकऱ्यांना थेट शेतमाल विकता यावा यासाठी सरकारनं पायाभूत सुविधा का निर्माण केल्या नाहीत? या सरकारला फक्त घोषणाबाजीत रस आहे का? राजकीय पक्षांना निवडणुका समोर ठेवून हे राजकारण शिजवलं जात आहे. शेतकरी, ग्राहक आणि विक्रेते या सगळ्यांना फायदा होईल अशी यंत्रणा उभारायला सरकारला अपयश येत आहे का? हा फक्त शेतकरी विरुद्ध विक्रेते असा संघर्ष नाहीये, तर एका मोठ्या राजकीय, सामाजिक, प्रादेशिक वादाची ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. शेतकरी तोट्यात आणि ग्राहक महागाईच्या चक्रात हे चित्र बदलणार कधी? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. राडा कशासाठी? राडा कशासाठी सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. मनसेनं पुन्हा एकदा आपलं आवडतं खटाकचं हत्यार बाहेर काढलंय. घाटकोपरमध्ये मराठी शेतकऱ्यांच्या भाजी विक्रीच्या नावाखाली त्यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांना बदडून काढलं. विक्रोळी पार्क साईट येथे अमृतनगर परिसरात हा प्रकार घडला. नाशिकवरून थेट भाजी विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना भाजी विकण्यास मनाई करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना बुधवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला. त्यानंतर गुरुवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. सरकारच्या अध्यादेशानुसार नाशिकमधले मराठी शेतकरी घाटकोपरमध्ये शेतीमाल विकण्यास आले होते. परप्रांतीय विक्रेत्यांनी विरोध केल्यानंतर ते मनसेकडे गेले आणि मनसे कार्यकर्त्यांनीही आपली नेहमीचीच पद्धत वापरली. शेतकरी तिथे माल विकायला येत होते. काही परप्रांतीय भैयांनी तिथे त्यांना माल विकण्यास रोखलं, माल विकू देत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने त्यांना न्याय दिलेला आहे. आम्ही पोलिसांकडे पण गेलेलो की अशा प्रकारची दादागिरी या लोकांची चाललेली आहे. पोलिसांनी काय ऍक्शन घेतली नाही, महानगरपालिकेने काय ऍक्शन घेतली नाही. मग आम्हाला रस्त्यावर उतरून न्याय करावाच लागेल ना. जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय दिसेल तिथे आमची लाथी पडणारच, माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार. ते बोलले इथं कुणाचाही बाप आला तरी आम्ही या ठिकाणी गाड्या लावू देणार नाही. कुणाला सांगायचं त्यांना सांगा, आम्ही कुणाला घाबरत नाही. आणि म्हणून त्यांची मस्ती उतरवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवलेला आहे. एक व्यक्ती आली, त्यांनी सांगितलं की इथे बाबा मनसेवाल्याचे कोणी कार्यकर्ते आहेत, मराठी माणसाची मदत करतील, तुम्ही तिथपर्यंत जाऊन या. कमीत कमी 2 शब्द येऊन ते समजून सांगतील, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो. आता कसं आहे माहिती आहे का, त्यांनी आमची म्हणजे मदत केली त्यावेळेस, ती आम्हाला योग्य वाटते. त्यानंतर आता या प्रकरणाचं राजकारण सुरू झालंय. हा राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले. तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा आठवडी बाजार लावण्याची भूमिका भाजपची, त्यासाठी जागा मिळवून दिल्या भाजपने.
केवळ काहीतरी राजनैतिक वातावरण निर्माण करून मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारणापुरता आहे. मराठी जनता याला भुलणार नाही. मुंबईत कायद्याने व्यवसाय करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. ही जो शेतीतून जो भाजी आणून विकतात त्याच्या विरोधात नाही, विकायला पाहिजे, पण शासनातर्फे त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था झाली पाहिजे. दुसरा जो फेरीवाला आहेत त्यांना एक संपूर्ण संरक्षण मिळाला पाहिजे. हा एक मागणी घेऊन मी आज पोलीस स्टेशनमध्ये इकडे आलेले आहोत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मनसेनं पुन्हा एकदा मराठी कार्ड खेळलंय. महापालिका निवडणुकीपर्यंत असा एखादा मुद्दा उचलायचा आणि पेटवत ठेवायचा ही मनसेची रणनीती असू शकते. परप्रांतीयांसोबत बाटी चोखा खाणारा भाजप आणि परप्रांतीय पारंपरिक मतदार असलेला काँग्रेस यांची प्रतिक्रिया येणंही अपरिहार्यच. मात्र यातून भाजी विक्रेत्यांना न्याय मिळणार की ते केवळ सत्तापटावरचे प्यादे ठरणार? प्रशांत अंकुशरावसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. राडा कशासाठी यावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले. आपल्या बरोबर आहेत संदीप देशपांडे, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे. संदीपजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. सलमा शेख या आझाद हॉकर्स युनियनच्या पदाधिकारी आहेत. सलमाजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. केशव उपाध्ये, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील आपल्या बरोबर आहेत. आणि कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे फोनवरून आपल्याशी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. जो मुद्दा आपण पहिल्यांदा चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकतो. आणि तो पहिला मुद्दा आहे, ही राजकीय, सामाजिक आणि प्रादेशिक संघर्षाची धोक्याची घंटा आहे का? ही राजकीय, सामाजिक आणि प्रादेशिक संघर्षाची धोक्याची घंटा आहे का? आपण थेट पहिले जाऊया सलमा शेख यांच्याकडे. सलमा शेख, जो बाळकृष्ण गरड नावाचा शेतकरी शेतीमाल विकायला आलेला होता तो अनधिकृतरित्या विकायला आला होता असं आपण म्हणाल? असं मी म्हणू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे तो अधिकृतरित्या चालला होता. सरकारी अध्यादेशानुसार नवीन पणन क्रांती झालेली आहे जो असा दावा केला तो सरकारकडनं, त्यानुसारच आलेला होता. बघा, शेतकरी आहे तर फेरीवाले आहेत, शेतकरी नाही तर कोणच नाही. शेतकरी आज संपूर्ण भारतामध्ये शेतकरी एक असे माणूस आहे जे धरतीचं सीना चिरून, किंवा गरीब असू किंवा मोठे असू किंवा राजकीय पक्षाचे लोक असू किंवा कोणीही असू, श्रीमंत असू की गरीब असू, शेतकरी जर त्याला माल देणार नाही आपली शेतीमध्ये बनवून किंवा मेहनत करून किंवा ते त्याला देत नाही त्यापर्यंत फेरीवाले त्याला विकू शकत नाही आणि आमच्यासारखे आपल्यासारखे लोक त्याला खाऊ शकत नाही. मग जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांनी घाटकोपरमध्ये शेतकरी बाळकृष्ण गरड यांना विरोध का केला, कशासाठी केला, त्यांना माल विकायला अडथळा निर्माण कशासाठी केला? हे बघा, आता सगळ्यांसाठी एक ॲक्ट आलाय. मी आपल्याला स्पष्ट करते की फेरीवाल्यांसाठी 9/9/2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला आहे ज्याच्यामध्ये एकदम स्पष्ट केलं आहे, हॉकिंग इज नॉट क्राईम, हॉकिंग इज द फंडामेंटल राईट ऑफ हॉकर्स सब्जेक्ट टू सम रेस्ट्रिक्शन अँड कंडिशन अँड इट इज द BMC ड्युटी हाऊ टू स्ट्रीमलाईन देम. फेरीचा धंदा अपराध नाही, फेरीवाल्यांचा मौलिक अधिकार आहे. हे महानगरपालिकाचं काम आहे त्यांना कशी आणि कुठे बसवायचे. त्याच्यानंतरच ज्यापर्यंत त्यांना बसवत नाही त्यापर्यंत जे लोक कुठे धंदे करत आहे ॲज इट इज स्टेटस को दिला आहे सुप्रीम कोर्टाने. त्याच्यानंतर 2014 मध्ये 714 एक खूप पॉप्युलर ॲक्ट आला आहे. आत्तापर्यंत भारत देशामध्ये फेरीवाल्यांसाठी एकही कायदा नव्हता. सलमा शेख, मला तुम्हाला एक साधा प्रश्न आहे. विक्रेते आणि शेतकरी या दोघांनी एकमेकांना विरोध न करता आपापला माल शक्य आहे त्या ठिकाणी विकावा, ग्राहक ठरवेल कोणाकडनं घ्यायचं ते. ही साधी सरळ योजना होती. मग त्या शेतकऱ्याला थांबवायचं कारण काय? हे थांबवणं योग्य होतं, कायद्याला धरून होतं की नव्हतं? हे बघा, कायद्याला धरून होतं की न होतं, त्यांनी मारहाण नाही केली त्यांच्याशी. पण मी हे सांगते, दुसरे लोकांना किंवा दुसरे पक्ष आहे किंवा दुसरी पार्टी असू किंवा आम लोक असू, जनते असू, कुणालाही कायदा हातात घ्यायचा प्रश्न निर्माण होत नाही. पण काही लोकांनी एक मिनिट आपण जाऊया संदीप देशपांडेकडे. संदीप देशपांडे, तुम्हाला कायदा हातात घ्यायचा अधिकार नाही हे तर उघडच आहे, परंतु वारंवार मग ते दहीहंडी असो अथवा काही असो तुम्ही कायदा हातात घेताय. याही वेळी तुम्ही कायदा हातात घेतलात. बाळकृष्ण गरड स्वतः तुमच्याकडे आले होते का तुम्ही त्यांच्याकडे गेलात? आपण जर बघितलं तर बाळकृष्ण गरडे आमच्या विभागाध्यक्षांना तिथे भेटले. याचं कारण असं झालं की त्यांनी टेम्पोवर माल घेऊन आले होते आणि तो माल नाशिवंत असतो.
त्यांना दुपारी 3 वाजेपर्यंत तिथले जे हॉकर्स होते, जे कोणी होते, त्यांनी टेम्पोचं शटरही उघडायला दिलं नाही की इथे माल ठेवायचा नाही. जेव्हा ते टेम्पो घेऊन परत चाललेले तेव्हा तिथल्या एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की तुम्ही मनसे कार्यालयाला जा, तिकडे तुम्हाला मदत करतील. तेव्हा ते आमच्या विभागाध्यक्षांकडे गेले. आमचे विभागाध्यक्ष तिकडे आले. त्या फेरीवाल्याला समजवण्याचा प्रयत्न केला की यांना पणनचं लायसन आहे, यांना तुम्ही माल विकण्यापासून रोखू शकत नाही. तिथे अरेरावीची भाषा झाली की कोणाचा बाप आला तरी आम्ही इथे दुसऱ्या कोणाला बसू देणार नाही. आणि त्याच्यानंतर मग जे काय घडलं ते आपल्या समोर आहे. ते आम्ही चॅनलवर दाखवलेलं आहे. सदाभाऊ खोत आपल्या बरोबर आहेत. सदाभाऊ खोत, पणन क्रांती केल्याचा दावा आपण केलेला होता. 12 ऑगस्टला आपण माझ्या कार्यक्रमात सहभागी झालेला होता. त्याच वेळी मी इशारा दिला होता की याचे काय भयंकर दुष्परिणाम होणार आहेत, कारण हेतू आणि कायदा कितीही चांगला असला तरी पर्यायी यंत्रणा उभी राहिलेली नाही. त्यामुळे जागोजागी संघर्ष होतील असं त्या कार्यक्रमाच्या समारोपात मी आपल्याला इशारा दिला होता. आज ही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. तुम्ही एक दिवस आलात, दोन्ही हातात कोबीचे आणि फ्लावरचे गड्डे घेतलेत. ते सकाळी सकाळी तुम्हाला शेतकऱ्यांबरोबर विकताना आम्ही दाखवलं. तुम्ही एक दिवस आलात आणि गेलात. शेतकरी माल विकायला गेला आणि आता तुम्ही नाही, तो मार खातोय. विक्रेता मार खातोय आणि शेतकरी पण मार खातोय. तुमची योजना बासनात गुंडाळली जाणार का? सदाभाऊ खोत. मी आपल्याला सांगू इच्छितो की संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी बाजार योजना आमच्या सरकारनं निर्माण केली आणि शेतकऱ्यांच्या समोर एक ग्राहक थेट उत्पादक अशी एक नवी साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि पणन खात्याअंतर्गत शेतकऱ्यांना विक्रीचे आधी परवाने दिले आणि त्या पद्धतीनं बांधावरचा शेतकरी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मंत्रालयाच्या बांधावर आणून उभा केला. विक्रेते विरोधामध्ये शेतकरी नाही आहे किंवा शेतकऱ्यांची आमची ती मानसिकताही नाही आहे. कारण सगळ्या ठिकाणी काय माझा शेतकरी जाऊन गल्लोगल्ली फिरून काही माल विक्री करणार नाही, कारण त्याला शेतामध्येही काम करायचं आहे. माझं विक्रेत्यांनाही आव्हान आहे की तुम्ही इतर ठिकाणी जाऊन तो माल घेता, खरेदी करता, त्याच्याऐवजी थेट जर शेतकऱ्याच्याकडून तिने तो माल खरेदी केला करायला लागले वाढणार नाही. सदाभाऊ, त्याच वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा रस्ता बांधताना, रहदारीचा रस्ता बांधताना आपण तो रस्ता दुरुस्त करण्या अगोदर त्याला एक बायपासची सोय करतो, ज्याच्यावरून आत्ताची रहदारी चालू राहील. अशा प्रकारचा कुठलाही बायपास तयार केला नाही, अशा प्रकारची कुठली पर्यायी यंत्रणा उभी केली नाही. त्यामुळे जागोजागी आता असे विक्रेते आणि शेतकरी यांचे संघर्ष उभे राहत आहेत आणि त्याला परप्रांतीय आणि भूमिपुत्र अशा वादाची फोडणी मिळालेली आहे. आणि या सगळ्याला पार्श्वभूमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आहे. त्यामुळे साऱ्या ठिणगीचं सुद्धा आगीत रूपांतर होणार हे उघड आहे. या सगळ्याची जाणीव महिनाभरापूर्वी आपल्याला करून दिली होती. आज त्याचा तो ट्रेलर होता, आज त्याचा संपूर्ण चित्रपट तुम्हाला पाहायला मिळतोय. असे चित्रपट आता दररोज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ही परिस्थिती आता नाही. मला सर तुम्हाला विनंती करायची आहे की मुख्यमंत्र्यांनी गेल्या 15 आठवड्यामध्ये आदेश काढलेला आहे की सगळ्या महानगरपालिकांनी आपल्या मोकळ्या जागा शेतकऱ्यांच्यासाठी माल विक्री करण्यासाठी त्यांना उपलब्ध करून द्याव्यात, अशा पद्धतीचा सरकारनं आदेश काढलेला आहे. आणि हा मुद्दा राजकारणाशी जोडला जाऊ नये अशी माझी विनंती आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतकऱ्याविषयी आत्महत्या रोखल्या पाहिजेत हे बोलण्यापेक्षा त्यानं पिकवलेला माल त्याला विकता आला पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांनी संरक्षण द्यावं ही माझी अपेक्षा आहे. आणि यात राजकारण वगैरे होतंय असं मला वाटत नाही. आणि राजकारणाच्या आखाड्यामध्ये जर शेतकऱ्याचा प्रश्न आपण घेऊन गेलो तर त्याला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून माझं मत आहे की सरकार प्रयत्न करत आहे. आणि आठवडा बाजार वेगवेगळ्या ठिकाणी भरण्यासाठी जागा आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. मुंबईमध्ये तशा जागा आम्ही निर्माण करत आहोत. ठाण्यामध्ये आमदार संजय केळकर साहेबांनी 4-5 ठिकाणी बाजार सुरू केलेला आहे. अनेक आमदार, अनेक नगरसेवक
आज पुढे आलेले आहेत. आणि म्हणून यातून राजकारण केलं जातं असं मी म्हणणार नाही. कारण कुणीतरी मग त्या शेतकऱ्याच्या मागे उभा राहावं लागेल, त्याला संरक्षण द्यावं लागेल. मग तो कसा स्वतःचा माल विकायला उभा राहील. सराभाऊ खोत ही पर्यायी यंत्रणा उभी राहिलेली नव्हती आणि तरी देखील ही पणन क्रांती आल्याचा दावा केला गेला. एवढंच मी फक्त आपल्या निरीक्षणाला थोडं. संदीप देशपांडे काय सांगाल? दोन मला महत्वाचे, आता 150च्या वर शेतकरी बाजार या राज्य पुण्यामध्ये मुंबईमध्ये सुरू झालेले आहेत. ही क्रांती झालेली आहे. मला याच्यात दोन गोष्टी सदाभाऊ आपल्या अत्यंत नम्रपणे निदर्शनास आणून द्यायच्या. मला फार आदर आहे आपल्याबद्दल, पण दोन गोष्टी मला महत्वाच्या सांगायच्यात. एक, आज जी व्यवस्था आपण निर्माण करू पाहतोय शेतकऱ्यांसाठी, याच्यासाठी प्लॅटफॉर्मसाठी जे पणनने काम केलं पाहिजे ते पणन करत नाहीये. परवा आपल्याला माहिती झालं, आम्ही शेतकरी आणि सोसायटी यांचा एकत्रित मेळावा घेतला. आम्ही पणनच्या अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट केलेली की आपण उपस्थित राहा, याच्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन करा. पर दोन, आज महानगरपालिकेला जरी राज्य शासनाने आदेश दिले असले तरी महानगरपालिकांच्या आयुक्तांची मी बोललेलो, त्यांची स्पष्ट भूमिका आहे की परमनंट जागा आपण शेतकऱ्यांसाठी देऊ शकत नाही. ही महानगरपालिकेने म्हणजे महानगरपालिका, सराभाऊ लक्षात घ्या, महानगरपालिका जागा द्यायला तयार नाही, पणनचे अधिकारी मिटिंगला यायला तयार नाही आणि त्यांच्यावर कारवाई करण्याइतकं आमचं राज्य शासन सक्षम नाही. काय सांगाल सराभाऊ? मी संदीप भाऊ म्हटलं, त्यांनी जो उल्लेख केला, परंतु निश्चितपणानं या ठिकाणी मी सरकारच्या वतीनं शब्द देतो की मी बाहेर आलो की थोड्याच दिवसामध्ये आम्ही ज्या ज्या सोसायटी आहेत, सामाजिक स्वयंसेवी संस्था आहेत, जे लोक पुढे येणार आहेत, त्यांच्या बरोबर मिटिंगा घेऊन त्या ठिकाणी आम्ही संत सावतामाळी बाजार उभा करू. सगळ्या नगरसेवक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना बरोबर घेणार आहे. आणि त्यांनी या जी काही मत मांडलं की पणनच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य दिलं नाही, त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल. कारण काही झालं तरी सरभाऊ काही क्षणात मी तुमच्याकडे येतो. आपल्या बरोबर केशव उपाध्ये आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये. प्रसंग मोठा बाका आहे, वेळ अडचणीची आहे. याचं कारण निवडणुका तोंडावर असल्यामुळे फेरीवाल्या उत्तर प्रदेशीय बांधवांवर कारवाई करता येत नाही आणि आपल्या भूमिपुत्रांवर कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ठंडा करके खाओ, किंबहुना उसको भी खुश रखो, इसको भी खुश रखो, अशा प्रकारची प्रतिक्रिया तुमच्या मुख्यमंत्र्याकडून येते आहे. आणि एकीकडे राजकीय पोळी भाजल्याचा आरोप तुमचे आशिष शेलार करतायत. नेमकी तुमच्या पक्षाची या संदर्भातली भूमिका तरी काय आहे? या सगळ्या प्रकरणातली स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आहे, कुठेही गोंधळाची भूमिका नाही. सगळ्या गोष्टी मांडतो मी. मगाच मी चर्चा ऐकत होतो, मुळात निरगुडकर साहेब एका गोष्टीसाठी या सरकारला किमान धन्यवाद आपण दिले पाहिजेत. खरं म्हणजे शेतकऱ्याला स्वतःचा माल विकता यावा अशा प्रकारची तरतूद ही 1963 पासून आहे. पण कधीही या देशामध्ये, या राज्यामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्याची संधी मिळत नव्हती. कृषी उत्पन्न बाजार समिती आडते यांच्या ह्याच्यात तो अडकला होता आणि आपण अनेक वेळा चॅनलवर त्याच्या स्टोऱ्या केल्या असतील की कसं त्याला 5 रुपये 10 रुपये काही मिळालंच नाही, त्या इतका मोठा माल विकल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला काही मिळालं नाही. अशा प्रकारच्या स्टोऱ्या आपल्याही चॅनलवर झाल्या, सगळीकडे झाल्या. हा सगळा इतिहास आहे. हा इतिहास बदलायचा आणि शेतकऱ्याला जिथे जास्त भाव मिळेल तिथे त्याला मिळालं, विकता आलं पाहिजे. या भावनेतनं हा पहिला निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे किमान सरकारने काहीतरी ट्रॅक बदलण्याचा, शेतकरी हिताचा प्रयत्न केला. यासाठी पहिल्यांदा सरकारचं स्वागत आपण मला वाटतं सगळ्यांनी म्हणून मोकळेपणाने केलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा की आता प्रश्न असा आहे, व्यवस्था झाल्या की नाही? तर व्यवस्था सुरू आहेत. पुण्यात 27 ठिकाणी असे कार्य सुरू झाले. मुंबईत आपण बघितलं, मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाच्या बाहेर तिथे सुरू केलं. ठाण्यामध्ये काही ठिकाणी सुरू झालं. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना, अक्षरशः जिल्हाधिकारी ऑफिसरच्या, एक मिनिट माझी विनंती आहे, माझं पूर्ण होऊ द्या. आपण हवेचा प्रश्न मला विचारा, माझा काहीच आक्षेप नाही. त्यातलं असं आहे की कलेक्टर आणि सगळ्या लोकांना आता सांगितलं की आपापली मैदान सुट्टी रविवारी जी असतात ते शेतकऱ्यांसाठी मोकळी करून द्या, जिथे शेतकरी येतील त्यांचा माल विकतील. आणि जसं आणखीन त्याच्या पुढची टप्पा आहे. शेवटी असं आहे की गेल्या ऑगस्टमध्ये निर्णय झाला, जुलै ऑगस्टचा निर्णय, या निर्णयाला त्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतोय. हा एक संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळे नक्की या ह्याच्यामध्ये जे काही आता दोष, म्हणजे आता शेतकरी आला, मग तुझं घटनाची घटना घडली, ती टळली असती तर चांगलं झालं असतं. पण तिथेही पुन्हा मराठी माणसाला, तिथे ज्या शेतकऱ्या सांगण्यानं तुम्ही मारहाण केली, तिथे विरोध करणारा मराठी माणूस होता. म्हणजे मराठी माणसालाच तुम्ही मारलं ते अर्थाने. तिथं त्या महिला होत्या. हा शहीद नावाचा जो परप्रांतीय होता तो मध्ये पडला म्हणून त्यांनी मार खाल्ला. हे तर आपण माहिती करून, म्हणजे लक्षात सगळ्यांची स्टोरी माहिती आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत, ज्यांना संपूर्ण वादाला
तुम्ही आता मराठी विरुद्ध भैया असं स्वरूप देताय किंवा मराठी विरुद्ध मराठी असं स्वरूप देताय. एकीकडे याच्यात राजकारण करू नका असं तुमचे आशिष शेलार म्हणतात आणि तुमच्या बोलण्यात मात्र यात मला वेगळा वाद दिसतोय. संदीप देशपांडे, मला दोन मी माहिती देतोय, मी देत नाहीये, केशवजी, माहिती देतोय. या घटनेची मी सुद्धा माहिती घेतलेली आहे. बोला संदीपजी बोला. त्यामध्ये कोणी मराठी नव्हतं. मुद्दा मराठी किंवा अमराठी हा नाहीये. जो आमचा शेतकरी आहे तो जगला पाहिजे की नाही जगला पाहिजे. तो तिथे मराठी आहे का अमराठी आहे का भैया आहे का कोण आहे हा विषयच नाहीये. विषय हा आहे की जर त्या शेतकऱ्यासाठी व्यवस्था उभी केली, मारहाण कशाला केली त्याला? ऐकून घ्या ना केशवजी, 2 मिनिटं. मारहाण कशाला केली मी सांगतो ना तुम्हाला. ही काय पद्धत आहे? अहो प्रश्न असा आहे, तुम्ही अशा तुम्ही त्याला प्रोटेक्शन दिलं नाही म्हणून आम्हाला मारहाण करावी लागली केशवजी. आणि आम्हाला काय हे नाहीये की वेळ जात नाहीये म्हणून या गोष्टी करतो आम्ही. तुम्ही त्याला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होतं. तुमच्या सरकारने प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होतं. पोलिसांनी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होतं शेतकऱ्याला. तिथे तुम्ही नाकाम ठरलात आणि तुम्ही वरती आम्हाला तोंड करून विचारता की मारहाण करायची काय गरज होती? लाज वाटली पाहिजे तुम्हाला विचारताना. एखादा सकारात्मक करा ना. नाशिक मध्ये ही भाषा तुमची, हे तुमची संस्कृती. संस्कृती म्हणजे आमचा शेतकरी मरतोय आणि तुम्हाला त्या भैया लोकांची पडली कॉर्पोरेशन आहे. डाळ वाटी रोटी खायची ती पडली तुम्हाला. शेतकरी म्हणतो त्याची काय लाज नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला तिथे उत्तर प्रदेशचे मेळावे घ्यायचे नसतात. लाजा नाही वाटत त्या गोष्टी करताना तुम्हाला? मनसेची सत्ता आहे तिथे. चाव लाजा. ही संस्कृती तुमची. संस्कृती काय? तुम्हाला जी भाषा कळते त्या भाषेत बोलावं लागतं. तुमची बघितली संस्कृती काय आहे ती? केशव उपाध्ये कायद्याबद्दल बोलणार, तुम्ही पोलिसांच्या बाजू घेणार. किती ढोंगी, कशा पद्धतीने वागता तुम्ही कशा पद्धतीने वागताय? इथे आमचं शेतकरी काढायचा आणि तुम्हाला डाळ वाटी खाऊ वाटतं कधीतरी तिथे. ही तुमची संस्कृती. तुम्ही आम्हाला शिकवणार कसं बोलायचं आणि कसं नाही ते. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. केशव उपाध्ये हिअर मी आउट. केशव उपाध्ये दोघांनाही मी शांत राहायची विनंती करतो. सलमाजी, कुठेतरी फेरीवाल्यांनी हे स्वीकारायला पाहिजे की शेतकऱ्यांना त्यांचा माल ग्राहकापर्यंत थेट विकायला सरकारनं परवानगी दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही फेरीवाल्याला कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्याला अडवता येणार नाही. हे तुम्ही स्वीकारलंय? आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. आणि मी आपल्याला सांगते साहेब, प्रत्येक ठिकाणी आपण मुंबईमध्ये जाऊन बघा, अंधेरीमध्ये, पवईमध्ये, कुर्लामध्ये प्रत्येक ठिकाणी टेम्पो डायरेक्ट येतं. कांदे, बटाटे, जे काही भाजी आहे, नाशिकचे पालेभाजी डायरेक्ट येतात, लोक विकताय. पण हे सगळं राजकारण झालं आहे. आणि मी आपल्याला सांगते, केशव साहेबांना पण सांगते, आपण सांगताय की आपली पार्टी शेतकऱ्यांसाठी हे करते, फेरीवाल्यांसाठी हे करते. मी आपल्याला विचारते साहेब, गेली 2 वर्ष, संपूर्ण 3 वर्ष होत आली. 9/9/2013 रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, संपूर्ण भारताचे 2 करोड फेरीवाल्यांसाठी एक आदेश दिली की 2009 ची जे पॉलिसी आहे त्याचा आधार करून आपण सगळे फेरीवाल्यांना हॉकिंग झोन, हॉकिंग प्लाझा, पिचेस तयार करून त्यांना शिफ्ट करावे. त्याच्यानंतर जे लोकांना जागा नाही आहे त्यांची नवीन जागाची सोय करावी. का असा केला का? आज प्रत्येक ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई होते. त्याच्यानंतर 2014 मध्ये 714 ऍक्ट आला. 60 वर्ष 67 वर्षाच्या सरकारामध्ये पहिल्यांदा फेरीवाल्यांसाठी एक ऍक्ट आला आहे. त्याचे ऍक्टची पण अंमलबजावणी झाली नाही. त्याच्यामध्ये पण स्पष्ट दिलं आहे, ज्यापर्यंत तुम्ही फेरीवाल्यांना लायसन्स देत नाही, हॉकिंग झोन मध्ये बसवत नाही, त्यांना हटवण्याचं सोडून द्या, त्यांना इकडून ते इकडून शिफ्ट करू शकत नाही. आणि साहेब मी सांगत नाही, हे कोर्ट आणि कायदा सांगतो. सलमा शेख, तुम्ही कायदा सांगताय. सलमा शेख, कुठेतरी असं एक चित्र निर्माण होतंय की कायदा पाळायचा फक्त जो काही पत्कर आहे तो तुम्हीच घेतलेला आहे आणि तुमची माणसं ही अत्यंत कायदा पाळूनच जगतायत. असं असेल तर मग शेतकऱ्याला मारहाण कोणी केली? शेतकऱ्याला विकायला अडथळा कोणी निर्माण केला? मी असं सांगत नाही साहेब. हे बघा, कुठेही जर भांडण होत आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक सोय आहे, त्याच्यासाठी एक डिपार्टमेंट आहे, पोलीस आहे, महानगरपालिका आहे, तक्रार करायची एक संपूर्ण जथ्था काम करतो. तुमच्या फेरीवाल्यांनी त्या शेतकऱ्याविरुद्ध तक्रार केली का त्याला अडथळा निर्माण केला? अडथळा निर्माण नाही केला. हे अडथळा निर्माण केलेला नाही ना. आपण त्या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्यालाच कार्यक्रमावर घेऊया आणि त्याच्याकडनं चक्षुर्वैक्ष सत्य ऐकून घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय राडा कशासाठी. राडा कशासाठी या विषयाची रंगलेली काहीशी गरमागरम चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत संदीप देशपांडे, केशव उपाध्ये, सलमा शेख आणि सराभाऊ खोत. आणि आता या कार्यक्रमात सहभागी होत आहेत
बाळकृष्ण गराड. बाळकृष्ण गराड हे शेतकरी आहेत की जे घाटकोपरमध्ये नाशिकहून आपला माल विकायला गेले. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती झाली नाही, त्यांना कोणताही अडथळा केला नाही असा दावा आता सलमा शेख यांनी केलेला होता. तेव्हाच मी सांगितलं ताबडतोब त्या शेतकऱ्याला आपण उभा करूया. शेतकरी आपल्या कार्यक्रमात आहे. बाळकृष्ण गराड, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. बाळकृष्ण गराड, आपली किती शेती आहे आणि आपण काय पिकवता? बाळकृष्ण गराड, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हां सर. आपण किती शेती आहे आपल्याकडे, किती एकर शेती आणि आपण काय पिकवता? मी आदिवासी जमातीचा शेतकरी आहे. आम्हाला जी शेती दिली आहे ती गव्हर्नमेंटने कसून खाण्याकरता दिलेली आहे. ती शेती कमीच आहे आमची ॲक्च्युली, म्हणजे 3 बिघे 3.5 बिघे शेती आहे. त्याच्यात आम्ही भाजी वगैरे पिकवतो. काही आमची स्वतःची भाजी किंवा आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याची भाजी घेऊन मी विकायला मुंबईला येत असतो. बरं, यापूर्वी आपण भाजी विकायला येत होतात तेव्हा कुठे येत होतात? आधीची पद्धत काय होती? आधी सुद्धा. मग यावेळी असं काय झालं की आपल्याला भाजी विकायला अडथळा केला आणि तो कोणी केला? अडथळा झाला की नाही झाला? झाला आम्हाला अडथळा. आम्हाला ॲक्च्युली पहिले गाडी आल्या गाडी पार्किंगलाच अडथळा झाला. तो ग्राहकांनी अडथळा निर्माण केला का फेरी विक्रेत्यांनी केला? नाही, ग्राहकांनी नाही केला. ग्राहकांनी अडथळा नाही. ग्राहक तर उलटी भाजी खाण्यासाठी जमलेली होती तिथे. पण म्हणजे जे स्थानिक विक्रेते आहेत तिथले त्यांनी अडथळा केला होता. आता ही जी विकायची नवीन पद्धत आलेली आहे, पणन क्रांती केल्याचा दावा या सरकारनं केलेला आहे, ती नवीन पद्धत तुम्हाला योग्य वाटते का जुनी पद्धत योग्य होती असं वाटतं आपल्याला? नाही, मला नवीन पद्धत अतिशय योग्य वाटते आणि शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होईल. नेमका तुमच्या बाबतीत प्रकार काय घडला? तुम्हाला अडथळा निर्माण केला, याच्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार का नाही गेलात? तुम्ही मनसेकडे कशा करता गेलात? मनसे सरकार आहे का आपल्याकडे पोलीस नावाची गोष्ट आहे की नाही? हो आहे, पण आम्ही गाव पातळीवरची लोक आम्ही घाबरलो होतो. म्हणजे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांची दहशत होती फेरी विक्रेत्यांची? नाही, तसं नाही. त्यांनी आम्हाला ॲक्च्युली गाडीच बंद करायला लावली की इथून गाडी काढून घ्यावं बोलले. तुम्ही इथे माल तुम्ही विकू शकत नाही. सदाभाऊ खोत, 12 ऑगस्टला ज्या प्रकरणाची नांदी मी तुम्हाला सांगितलेली होती की जी प्रकरणं वारंवार घडतील, बाजार भारी हा तो कार्यक्रम होता, आपण त्यात सहभागी होतात. तेच प्रकरण आज आपल्याला गल्लीबोळात होताना दिसतंय. परवा आम्ही एक स्टोरी केली होती ज्याच्यामध्ये एका फुलवाल्याचा माल चोरीला गेला आणि तो माल फेरीवाले विकत होते. 75,000 रुपयाचा माल होता आणि तो काही करू शकला नाही. पोलिसांनी फुलं विकले गेल्याची तक्रार घेता येत नाही असं सांगितलं. अशा गोष्टी वारंवार सराभाऊ होत आहेत. आत्ता बाळकृष्ण गराड आपल्या समोर आहेत, सलमा शेख देखील आपल्या समोर आहेत. ज्यांनी मारहाण केली ते मनसे देखील आपल्या समोर आहे. काय सांगाल सराभाऊ? आम्ही पणनचा जो कायदा आहे तो खरं बघितलं तर मार्केट कमिटीचा कायदा हा उपाध्यक्ष साहेब म्हणजे तो 1963चा कायदा होता आणि त्यावेळी शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलेलं होतं, परंतु मार्केट कमिटीच्या आवारातच तो माल आला पाहिजे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं तो कायदा राबवला गेला. कारण मार्केट कमिट्या ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होत्या आणि या सगळ्याच मंडळीला शेतकऱ्याच्या पायातल्या बेड्या तोडायच्या नाहीत. आणि हा कायदा पास होत असताना सुद्धा विधानसभेमध्ये या सगळ्या मंडळींनी त्याला विरोधच केलेला होता की शेतकरी कसा माल विकणार, तो कुठं विकणार, तो काय करणार, तिची व्यवस्था सरकार करायला तयार आहे. सरकार त्या दिशेनं सरकारनं पावलं टाकलेली आहेत आणि ही योजना आम्ही लागू केल्याबरोबर आणि सभागृह ऑगस्टमध्ये विधानसभेचं अधिवेशन संपल्याबरोबर आम्ही गतीनं या कामाला लागलेलो आहे आणि आता आम्ही वेगवेगळ्या जागा आम्ही उपलब्ध शेतकऱ्यांना करून देणार आहे. फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये शेतकरी नाही हे मी वारंवार सांगतो, कारण शेतकरी काही सगळीकडे माल विकत बसणार नाही. शेतकरी ज्यावेळी गावाकडून माल घेऊन येईल त्यावेळी फेरीवाले सुद्धा होलसेल दरामध्ये त्याच्याकडून माल घेऊ शकतात, विक्री करू शकतात आणि ज्या सोसायट्या आहेत जसे संदीप भाऊ म्हटले त्या सोसायट्या
स्वयंसेवी संस्था याच्याबरोबर आम्ही चर्चा संवाद सुरू केलेला आहे. पुढे आम्ही करणार आहोत आणि ज्या स्वयंसेवी संस्था ज्या सोसायट्या पुढे येतील त्या ठिकाणी उत्पादक ते ग्राहक असा डायरेक्ट एक साखळी सुद्धा भविष्य काळामध्ये निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याच्या मागची आमची भूमिका ही आहे की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला की कोणतं मला बाजारभाव मिळत नाही, कारण मला इथं 5 रुपयानं विकलेला माल मुंबईमध्ये पुण्यामध्ये शहरामध्ये ग्राहकाला 50 रुपये 100 रुपये किलोनं घ्यायला लागत आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत असंही आपण एका बाजूला मत मांडत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही मधली जर साखळी कमी झाली तर उत्पादकालाही कमी भावामध्ये मिळेल आणि फेरीवाले हे लहान विक्रेते आहेत बिचारे, हे काय असा ट्रकनं माल खरेदी करत नाहीत, 100 किलो 200 किलो माल खरेदी करतात. तर त्यांनी व्यापाऱ्यांच्याकडून आडत्याकडून जादा दरानं माल खरेदी करण्यापेक्षा शेतकरी त्यांना माल देईल आणि ते गल्लोगल्ली विकतील, त्याला आमचा कुठे विरोध असणार नाही. परंतु शेतकऱ्याला हातात येऊ देणार नाही, शेतकऱ्याचा मालच विकू देणार नाही, मग शेतकऱ्यालाही पैसे मिळणार नाहीत, विक्रेत्यालाही पैसे मिळणार नाहीत जे आज छोटे छोटे विक्री करत आहेत आणि ग्राहकालाही स्वस्त दरामध्ये भाव मिळणार नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला मुक्त करायचं नाही भूमिका मार्केट कमिटीच्या पासून सगळ्याच लोकांची आहे. आणि मला वाटतं की याचं राजकारण न करता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही मरू देणार नाही. सदाभाऊ प्रश्न राजकारणाचाच तर आहे. याचं कारण संदीप आपल्या बरोबर आहेत. संदीप, मला तुम्ही सांगा, हा प्रश्न तुम्ही हाताशी घेतलात याचं कारण त्याला महानगरपालिकांच्या निवडणुकांचा संदर्भ आहे आणि परप्रांतीय आणि भूमिपुत्र हा तर तुमचा आवडीचा खेळ आहे, त्यामुळे हा प्रश्न बरोबर तुमच्या अजेंड्यामध्ये फिट बसत होता. त्यामुळे तुम्हाला खळखटाकचा पुन्हा एकदा प्रयोग निवडणुकीच्या तोंडावर करायला मिळतोय. 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात. एक तर जेव्हा ही योजना जाहीर केली आणि मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात जी शेतकऱ्यांचे काय आठवडी बाजार चालू केला त्याच्या आधीपासून मनसेने शेतकऱ्यांच्या भाजी विक्रीचा कार्यक्रमात आदरमध्ये घेतला. सर्वात प्रथम मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे, आज शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की शेतकऱ्यांना कुठल्या तरी राजकीय पक्षाची साथ घ्यावी लागते भाजी विकायची असेल तर. मग ती बीजेपी असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आज सगळ्या पक्ष शेतकऱ्यांचा तुम्ही विकत नाही आहात, तुम्ही विकणाऱ्या भाज्यांच्या टोपल्या उलटवून लागतात, त्यांच्या हातगाड्या उलटवून लागतात. शेतकऱ्यांचं सांगतोय सर मी, तुम्ही विकत नाही आहात काही. आम्ही शेतकऱ्यांचं सांगतोय तुम्हाला. ज्या शेतकऱ्याला भाजी इथे विकायची असेल शहरामध्ये कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आश्रय घ्यावा लागतो, त्याच्याशिवाय त्यांना भाजी विकता येत नाही. का भयमुक्त वातावरण निर्माण होत नाहीये शेतकऱ्यांसाठी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भयमुक्त वातावरण निर्माण होणार कसं? सलमा शेख यांना विचारा. सलमा शेख, तुमच्या संघटनेमध्ये फेरीवाल्यांच्या संघटनेमध्ये हॉकर्स युनियनमध्ये मनसेच्या विरोधात पोलिसांकडे जाऊन तक्रार करायची हिंमत आज आहे का? बघा साहेब, फेरीवाला असू किंवा सुप्रीम कोर्टचा जज असू किंवा श्रीमंत माणूस असू किंवा MLA असू, MP असू, कानूनचे वर कोणच नाही आहे. जे कायदा आहे कुणाला पण हातामध्ये घ्यायची गरज पण नाही आणि आपल्या देशामध्ये असा आहे पण नाही. मला एक सांगा, आपण संदीप साहेब, की कुठे असं आहे की जे माणूस कुणाचं ऐकत नाही, चला ऐकत नाही हे शब्द पण मी वापरते, तर त्यासाठी आपण कायदा हातात घेऊन त्याला मारहाण करू, त्याचं सामानचं नुकसान करू, हे कुठपर्यंत उचित आहे किंवा व्यवस्थित आहे, असा कुठे आहे का? दुसरी गोष्ट, मी ते शेतकऱ्यांना पण सांगते, का आपल्याकडे पोलीसची व्यवस्था नाही? का आमच्याकडे मुंबईमध्ये पोलीस नाही, चिरागनगर पोलीस स्टेशन नाही, त्या ठिकाणी तुम्ही का नाही गेले? पण हे सगळं सोडून एक दादागिरीची भाषा किंवा एक पक्ष घेऊन आम्ही जे करू ते कायदा आहे, हे उचित नाही आणि हे चालू शकत नाही. आता आपण लोकशाहीमध्ये राहतो, लोकतंत्रामध्ये राहतो. शेतकऱ्याला सांगताय त्याच अनेक स्टोरी आम्ही केल्या आहेत. फेरी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांचे माल पळवून नेले आहेत, त्यांची फुलं पळवून नेली आहेत आणि शेतकऱ्यांना हात हलवत घरी परत जावं लागलंय, कारण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतलेल्या नाहीत. हाच तर मुद्दा आता मी मांडतोय. तुम्ही गरीब शेतकरी जे ऑर्गनाइज नाहीयेत, ज्यांच्याकडे ताकद नाहीये, त्यांच्यावर बरोबर दादागिरी करता आणि मनसे ज्यांना तुम्ही आवरू शकत नाही त्यांच्या समोर मात्र हात जोडून भाषा करता. आम्ही जर चुकीचा तिकडे झाला आहे, ते फेरीवाल्यांना माल उचलून फेकला आहे, आम्ही पोलिसांना विचारू की आपण काय कारवाई केली. कारवाई केली पण आहे, ते लोक बाहेर पण आले आहे, त्याच्यात प्रॉपर कारवाई झाली का नाही झाली आम्ही हिंमत ठेवतो. कारण जर आम्ही चुकीचं केलं नाही आहे तर आम्हाला घाबरायची काही गरज नाही. तुम्हाला कल्पना आहे का की परप्रांतीय फेरीवाल्यांची ठिकठिकाणी दादागिरी आहे, असा जो समज पसरलाय तो कुठेतरी दूर करणं आपल्याला गरजेचं आहे? बिल्कुल बिल्कुल, आई एम टोटली एग्री विथ यू सर. ऐसा
ये राजनीतिक लोगों ने इसको इस तरह से मोड़ दे दिया है। ऐसा जरा भी नहीं है। मैं बताती हूँ, आजाद हॉकर्स यूनियन में मनसे को सपोर्ट करने वाले लोग भी हैं, शिवसेना को सपोर्ट करने वाले लोग भी हैं, कांग्रेस के लोग हैं, भाजपा के लोग हैं। फेरी वाला है। फेरी वाला ना तो हिंदू है, ना तो मुस्लिम है, ना तो किसी पार्टी का है। ये मैं कहती हूँ कि फेरी वाले को जब जरूरत पड़ती है, कहीं नौकरी नहीं मिलती है, कोई काम नहीं मिलता है, वो फेरी वाला बनता है और उसमें सारे पक्ष के लोगों को सपोर्ट करने वाले लोग हैं। तो यहाँ पर मराठी, हिंदू, मुस्लिम का मुद्दा आता ही नहीं है। उत्तर भारतीय, आप बताइए जिस जगह पर यह घटना घटी है, क्या वहां पर एक ही फेरी वाला था? क्या वहां पर खाली उत्तर भारतीय फेरी वाला था? आपको मैं लेकर के चलती हूँ घाटकोपर में 50-40% लोग हैं जो मराठी हैं। हमारे कितने मेंबर हैं मैं आपको लेके चलती हूँ। दादर में मला बरोबर अगदी योग्य तुम्ही साहेब, दादर मध्ये 70% लेडीज धंदा करते साहेब। मला तुमचा हाच मुद्दा अत्यंत योग्य आहे. संदीप देशपांडे तो परप्रांतीय होता, त्यामुळे तुमच्या अजेंड्यात बरोबर फिट होतो. जर त्या बाळकृष्ण गरडला माल विकून न देणारा फेरी विक्रेता जर मराठी असता, स्थानिक भूमिपुत्र असता, तरी तुम्ही खळखट्टा केला असतात. दोन गोष्टी. एक तर आम्ही काय डायरेक्ट त्याला आता चल मारूया त्याला असं म्हणून काही गेलेलो नाही. पोलिसांकडे गेला साहेब, ते तर दिसतोय ना. पोलिसांकडे गेला हे बघा, दिसतोय म्हणजे जे व्हिज्युअल्स आहेत ती काय डायरेक्ट आलेली नाही. ती कुठे कोणीतरी कॅमेरामधनं काढली आणि ती फिरत आलेली, त्यामुळे ती कंप्लीट आहेत असं मांडण्याचं कारण नाही. आम्ही त्या फेरीवाल्याकडे गेलो, त्याला प्रॉपर सांगितलं आमच्या विभागाध्यक्षाने की बाबा हा शेतकरी आहे आणि याला अशा पद्धतीचा लायसन आहे, याला तुम्ही नाही. कोणाचा बाप आला तरी आमच्या इथे बाहेरच्या माणसाला आम्ही विकायला देणार नाही, हे शब्द होते. त्याच्यानंतर ती गोष्ट झाली. नंबर 1, आपण पोलिसांकडे तक्रार नोंदवलीत? आमच्या कार्यकर्ते स्पॉटवर त्याला समजवायला गेले. आपण पोलिसांकडे तक्रार नोंदवलीत संदीप देशपांडे की नाही? दोन गोष्टी ऐका सर. जेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवून नाही घेतली, मी तुमच्याशी जेव्हा बोलायला येतो तेव्हा तक्रारीचा विषय येत नाही ना. मी जर तुमच्याशी बोलायला आलो एखादी गोष्ट, तर मी पोलिसात तक्रार कशाला करू? एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीच्या मालाचं नुकसान करणे अथवा त्याला मारहाण करणे, मग त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय ना आमच्यावर. आम्ही काय कायद्याची सजा आहे ती बघू. आमची तयारी आहे त्याची. केशव उपाध्याय, शेतकऱ्याला न्याय देऊन करू आम्ही. केशव उपाध्याय, न्यायासाठी आम्ही वाटेल ते करू, स्थानिक प्रश्नांसाठी आम्ही वाटेल ते करू, संस्कृतीच्या रक्षणासाठी आम्ही नवनव थर उभारू. एक वेगळ्या प्रकारची कायद्याची पायमल्ली करण्याचा राजमार्ग इथे उभा राहतोय आणि त्याला संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाची साथ आहे. कारण झाल्या दोन्ही घटनांबद्दल आपल्या पक्षानं कोणत्याही प्रकारची तीव्र कारवाई केल्याचं आमच्या तरी निदर्शनाला नाही. केशव उपाध्याय, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आणि सगळ्या म्हणजे कारवाई झाली. काल मला वाटतं त्या ठिकाणी कारवाई झाली, अटक काही जणांना झाली होती, काही जण बेलवर बाहेर आलेत. जर माहिती माझी जी माहिती त्या कालच्या प्रकरणाबद्दल, स्पेसिफिक प्रकरणाबद्दल पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, चर्चेची सुरुवात करताना तुम्ही असं डॉक्टर साहेब म्हणाला होतात की यामुळे सामाजिक राजकीय काही मोठे आव्हानं किंवा काही हे उभे होत आहेत का, अशी एक सुरुवात तुम्ही केली होती. खरं म्हणजे मगाशी आपण शेतकऱ्याचं ऐकलं, शेतकरी असं म्हणाला की ही नवी पद्धत खूप चांगली योग्य पद्धत आहे. असं आहे की जी घाटकोपरची कालची घटना किंवा ह्याच्या पूर्वी जी दादरमध्ये काय फुल चोरीला गेले, तुम्ही घटना दोन घटना सांगितल्यात. आणखीन काय एखाद दुसऱ्या अशा घटना, तुरळक घटना घडल्या असतील. या घटना दुर्दैवी आहेत. पण त्याच्याशिवाय आज या सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी ठिकठिकाणी आपला माल थेट ग्राहकांना विकतायत. हा एक सगळ्यात मोठा सकारात्मक बदल आहे. या बदलाची नोंद सुद्धा आपण घेतली पाहिजे. या दोन्ही घटना, कालची घटना आणि फुलवाला, दोन्ही दुर्दैवी आहेत, त्याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. त्या घडता कामाच्या मी बोलतोय पुढे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक संधी चांगली मिळाली आहे, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी पोलीस कंप्लेंट का नाही केली? खरं म्हणजे पोलीस कंप्लेंट केली असती, पण मनसेला मुळातच असं आहे की त्यांच्याकडे मुद्दे, मी सुरुवातीला सांगितलं ते पुन्हा सांगतो. नाशिकमध्ये अशी व्यवस्था, नाशिकमध्ये कॉर्पोरेट सत्ता आहे, तिथे अशी काय वेगळी व्यवस्था करता आली असती, तिथे त्यांनी काही केली नाही. प्रश्न असा आहे की त्याचे मुद्देच नाहीयेत, त्याच्यामुळे अशा मुद्द्यावरून भाषा करतात. आणि दुसरं असं की ज्यावेळी एखादा ज्यावेळी आणि मग पोलिसांचे कायदे मोडचे आवाहन करायचे, पुन्हा पोलिसांची बाजू घेतल्यासारखं नाटक करायचं, हा डबल स्टँडर्ड मनसेचा आहे. पण यातनं गेलेली विश्वासार्हता मिळणार आणि एवढं नाही. केशवजी, त्यांची विश्वासार्हता आता ऐरणीला लागलीच आहे. मी तुमच्या विश्वासार्हतेविषयी बोलतोय. याचं कारण नवनऊ थर लावल्यानंतर पोलीस फक्त व्हिडिओग्राफरची भूमिका घेतात. इकडे एका शेतकऱ्याला मारहाण होते तेव्हा तुमच्याकडे यावंसं वाटत नाही, परप्रांतीयाला मारहाण होते त्याच्यावर कारवाई होत नाही. अहो एवढंच काय, चला तुम्हाला मी अगदी नजीकच्या इतिहासातलं उदाहरण देतो. परप्रांतीयांच्या रिक्षा जाळून टाका असं विधान केलं जातं, तेव्हा आपल्या पक्षानं, आपल्या गृह खात्यानं त्या नेत्यावर काय कारवाई केली होती मला सांगा तुम्ही? सरकारचा धाक वाटावा, सरकारची भीती वाटावी, कायद्याची अंमलबजावणी इकडे होते, असं कुठलं उदाहरण तुम्ही ठेवलंय आमच्या समोर?
मुळात असं आहे की काल जी घटना घडली त्या घटनेतल्या लोकांवरती अटक झाली, कालचं गुन्हे दाखल ऑलरेडी झालेले आहेत. ज्या लोकांनी त्या मारहाण केली, जे व्हिडिओ दिसतंय त्यांच्याबद्दल ऑलरेडी गुन्हे दाखल झालेत, ते ऑलरेडी नोंद आहे, ते तपासणी करू शकता. ज्या 9 थराबद्दलचा उल्लेख आपण करत आहात त्या 9 थरात सुद्धा शूट करून ते न्यायालयाला सादर केलंय. गुन्हे ऑलरेडी दाखल झालेले आहेत. म्हणजे गुन्हे उलट त्यावेळी तर त्यावेळी पुन्हा त्या टीका झाली, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे कसले गुन्हे दाखल करता, इथपर्यंत त्या विषय झालाय. त्यामुळे शेवटी असं आहे, कायद्याच्या पद्धतीप्रमाणे सरकार चाललं पाहिजे. उद्या उठसूट कुणाच्या घरात घुसून तरी काय दुसरं करणं तेही पुन्हा दडपशाही होईल, ते कायद्याला योग्य होईल असं नाही. त्यामुळे जे कायद्यासाठी करणं आवश्यक आहे, जे न्यायालयासमोर करणं आवश्यक आहे, ती पूर्ण प्रक्रिया सरकार करेल. तिथं कुणाचाही केशवजी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सरकारमध्ये आहात, आमच्यावर केशव विनंती आहे. बरं वाटलं मला, खूप बरं वाटलं. संदीपजी विनंती करतात, खूप बरं वाटलं मला. पुढची विनंती ऐका, तुम्ही काम केलं तर मला जास्ती बरं वाटेल. माझी विनंती तुम्हाला ही आहे, तुम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले त्याचं काही म्हणणं नाही. तो जो शेतकरी आहे त्याचा बिचाराचा या मारामारीशी संबंध नाहीये, त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तेवढा मागे घेण्याची विनंती तुम्ही मुख्यमंत्र्यांना करा, कारण त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. बाकी काय संदीपजी 100% याबाबत म्हणजे आपली चर्चा ज्यावेळी मी चर्चेला यायचं होतं त्यावेळी जी माहिती मी घेत होतो त्यावेळी मी ऑलरेडी विनंती म्हणजे तुम्ही संदीपजी विनंती केली ती खूप चांगली विनंती आणि सकारात्मक. त्या शेतकऱ्याचं तर नुकसान असं आपलं कुणाचंच म्हणणं नाहीये, पण ही विनंती आपण पुढे नेऊ आणि त्याच्यावरचा खटला मागे तांत्रिक अडचणी मला माहिती नाहीत आता, पण त्या मागे घेता येतील यासाठी आपण प्रयत्न करू. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय पहिल्यांदा शेतकऱ्याकडे आणि त्याच्यानंतर जाणारे सदाभाऊ खोत यांच्याकडे. बाळकृष्ण गराड, तुम्ही सांगितलं की झालेला हा जो नवीन बदल आहे वितरणाचा, माल डिस्ट्रीब्यूट करायचा, तो अतिशय चांगला आहे. आपण घाटकोपरला माल विकू इच्छिता, परंतु त्याच्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्या अडचणींचाही आज उहापोह संपूर्ण महाराष्ट्रासमोर झाला. आणखीन काय काय सुविधा, नवीन यंत्रणा यशस्वीपणे राबवण्यासाठी आणखीन काय काय केलं पाहिजे असं आपण सांगाल? बाळकृष्ण गराड, आणखीन काय काय पाहिजे बोला. आपण पणन मंत्र्यांकडून त्याचं आश्वासन घेऊया. बाळकृष्ण गराड. आम्हाला स्थानिक ठिकाणी एक जागा उपलब्ध व्हायला हवी की जेथे आम्ही निर्भीडपणे आमचा माल विकू शकतो. आणि काय हवंय बोला. आणि म्हणजे जे स्थानिक लोक जे आहेत कोणी विकणारे त्यांच्याकडनं बी असा म्हणजे नकारात्मक, आम्ही काही त्यांच्या धंद्यावर किंवा त्यांच्या पोटावर पाय देण्यासाठी तिथं आलेलो नसतो. आम्ही आमचा माल घेऊन येतो, आम्ही तिथं विकणार, आमच्या घरी निघून येणार. तर आम्हाला त्यांच्याकडनं पण काही त्रास व्हायला नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला स्वतःचं एक जागा तिथं निर्माण व्हायला हवी की या ठिकाणी बाबा तुम्ही पार्किंग करा, इथं तुमचे कस्टमर येतील, इथून तुमचा माल विकला जाईल, अशी सुविधा तिथं निर्माण व्हायला हवी. सदाभाऊ खोत, 2 मागण्या आहेत. एक म्हणजे माल विकायला जागा आणि दुसरं म्हणजे आम्हाला स्थानिक विक्रेत्यांपासून त्रास नको. काय सांगाल? मी पहिल्यांदा डॉक्टर साहेब तुमचं अभिनंदन करेन की शेतकऱ्याच्या दृष्टीनं हा जिव्हाळ्याचा मुद्दा प्रश्न आपण घेतलेला आहे. आणि मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अवगत करू इच्छितो की शासनाची स्पष्ट भूमिका आहे की संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी बाजार या अभियानाअंतर्गत आधी जागा उपलब्ध करून देणार आहे आणि त्या पद्धतीचं झोन आम्ही लवकरच जाहीर करत आहोत. आणि शासनाची हीच भूमिका आहे की विक्रेते आणि ग्राहक यांच्यामधले जर एजंट दूर झाले तर निश्चितपणानं ग्राहकाचा आणि शेतकऱ्यांचाही फायदा होईल. आणि मराठी आणि अमराठी हा वाद याला आता आपण निर्माण न करता शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि ग्राहकांच्या दृष्टीनं कशी ही योजना यशस्वी हा दृष्टिकोन आपण बाळगावा. मराठी माणसं शेतकऱ्याला अडवत नाही असं नाही की नाशिकमध्ये गेले महिनाभर नाशिकचा बाजार तिथल्या आमच्याच लोकांनी बंद पाडलेला होता, तिथे काही बाहेरच्या लोक येऊन बंद पाडलेले नव्हते. शेतकऱ्याला कुणालाच मुक्त करायचं नाही. शेतकऱ्याला प्रत्येकाला वाटतंय की हा गुलाम म्हणून आमच्याच ताब्यात राहायला पाहिजे, तर आमच्या ताब्यातनं सुटता कामा नये. ही भूमिका सगळ्यांची आहे आणि सरकारची एक भूमिका आहे की माझा शेतकरी जगला पाहिजे, त्यानं आत्महत्या केली नाही पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे. या भूमिकेतूनच सदाभाऊ आज या कार्यक्रमात आपण एका जीवावरच्या दुखण्यानं आजारी असताना सुद्धा इस्पितळातून हॉस्पिटलच्या बेडवरून तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होताय. आपण बरे झाल्यानंतर आपल्याला एक विनंती आहे
शहरात प्रवेश केल्यापासून एखादा छोटासा टेम्पो घेऊन आल्यानंतर आमचा शेतकरी जेव्हा शहरात प्रवेश करतो तिथपासून ते माल विकून परत जाईपर्यंत त्या शेतकऱ्याला पोलीस असेल, हॉकर्स दादा असतील, परप्रांतीय फेरीवाले असतील, स्थानिक गुंड असतील, फेरीवाले असतील, या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. कधीतरी वेश बदलून त्यांच्याबरोबर एकदा प्रवास करा, संपूर्ण दिवस थांबा, मग तुम्हाला कळेल बाळकृष्ण गरडचं दुःख काय आहे. काय सांगाल सरा भाऊ? मी सर बाळकृष्ण गरडच्या बरोबर आपल्या चॅनेलवरनं बातमी बघितल्याबरोबर मी त्यांच्याबरोबर फोनवरनं बोललो, चर्चा केली आणि निश्चितपणानं डॉक्टर साहेब एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्याला आत्मविश्वास देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करेल. आणि मुख्यमंत्री मला भेटायला मगाशी आलेले होते, ही चर्चा त्यांच्या बरोबर माझी झाली आणि निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की भविष्य काळामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं नियोजन करून आपल्याला काम करायचं आहे आणि निश्चितपणानं भविष्य काळामध्ये यामध्ये सुधारणा झालेल्या आपल्याला. या कार्यक्रमाचं नियोजन जर आधी झालं असतं तर त्याचा आनंद आला असता, कारण 12 ऑगस्टला अशा प्रकारचा कार्यक्रम करून आम्ही हे नियोजन झालेलं नाही, पर्यायी व्यवस्था निर्माण झालेली नाही याची जाणीव आपल्याला करून दिली होती. प्रेक्षकावर राडा कशासाठी या विषयावरची ही वादळी चर्चा आपण पाहिली. स्पर्धा हा आजच्या बाजारपेठेचा नियमच आहे. स्पर्धा असली की त्यात ग्राहकाचा फायदा होतो, पण स्पर्धा करताना सगळ्यांना समान संधी मिळणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी, व्यापारी, ग्राहक या तिन्ही घटकांचं हित जपण्यात साधण्यात हे सरकार कमी पडलंय हे आत्ताचं उघड आहे. त्यांचा हेतू चांगला आहे, पण सदाभाऊ खोत यांनी वारंवार जरी स्पष्ट केलं असलं तरी पर्यायी व्यवस्था मात्र अजून उभी राहिलेली नाही. शेतकऱ्यांना थेट माल विकायला मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आलेले आहेत, पण तशा जागा कुठे आहेत असा सवाल आहे. सरकारच्या उद्देशाच्या आड नेमकं कोण येत आहे हे देखील सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. हा मराठी अमराठी असा वाद नसून शेतकऱ्याला थेट माल विकता आला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे, असा दावा संदीप देशपांडे यांनी आज केला. पणन खात्यातल्या उदासीन अधिकाऱ्यांबद्दल त्यांनी तक्रार देखील केली. या प्रश्नाचं राजकारण होतंय का यावरून संदीप देशपांडे आणि केशव उपाध्ये यांच्यात जी खडाजंगी झाली ती आपण सगळ्यांनी पाहिली. सरकारची जोरदार पाठराखण अपेक्षेप्रमाणे केशवरावांनी केली. हा सगळा राडा ज्यांच्याशी झालेल्या वादातून सुरू झाला त्या बाळकृष्ण गरड यांनी देखील आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाचं वर्णन केलं आणि थेट शेतमाल विक्रीनं आपल्याला फायदा होईल हे देखील स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्री का शक्य होत नाही, शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये नेमके कोण अडथळे निर्माण करतंय हे शोधण्याचा आज आपण प्रयत्न केला. प्रश्न शेतकऱ्याशी निगडीत आहे. शेतकरी जगला नाही तर तुम्ही आम्ही कोणीच जगू शकणार नाही हे देखील आझाद हॉकर युनियनच्या सलमा शेख यांनी स्पष्ट केलं. पण कुणी कायदा हातात घेऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मग शेतकऱ्याला नियमाप्रमाणे माल विकू का दिला गेला नाही याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हतं. विक्रेत्यांच्या दादागिरीचा मुद्दा समोर आल्यानंतर त्यांनी राजकारण्यांकडे बोट दाखवलं. हिंदू मुस्लिम स्थानिक परप्रांतीय असा वाद नसून या प्रश्नावर फक्त राजकारण होत आहे असा टोला त्यांनी लगावला. एकंदरच काय, आव्हानं सर्वांसमोरच आहेत. शेतकऱ्यांसमोर, ग्राहकांसमोर, विक्रेत्यांसमोर स्वतःचा न्याय मिळेल अशी व्यवस्था अद्याप निर्माण झालेली नाही. फक्त घोषणा, चर्चा आणि वाद सुरू आहेत. गरज आहे ती योग्य कृतीची, त्याचीच आपण सगळेजण वाट पाहतोय. पुढचा राडा होण्यापूर्वी हे व्हावं, अन्यथा मधल्या काळातली शांतता ही पुढच्या राड्यापूर्वीची शांतता असेल एवढं मात्र नक्की. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि विशेषतः अत्यंत जीवघेण्या आजारानं इस्पितळात ऍडमिट झालेले असताना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.